सांगली जिल्ह्यातील बस स्थानकावर प्रवास करणाऱ्या महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या परराज्यातील सराईत महिला चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 10,28,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिरज एसटी स्टँड परिसरात प्रवासादरम्यान एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने तपास सुरू केला। दरम्यान सांगली एसटी स्टँडच्या मागील परिसरात एक संशयित महिला फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित महिलेला ताब्यात घेतले। चौकशीत तिची ओळख मोनिशा मणिगोंडा वय 28 वर्ष, राहणार बाबूनगर, जिल्हा वेल्लोर, तामिळनाडू अशी पटली। पोलिसी चौकशीत तिने मिरज एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेत एका महिलेचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली। आरोपीकडून सुमारे 76 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 10,28,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे ही महिला सराईत गुन्हेगार असून तिच्या विरुद्ध तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या कारवाईत एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार तसेच त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा SMK लाईव्ह न्यूज। गुन्हा जिथे SMK न्यूज तिथे।